पाहता गोवळी पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी काणोबाचे ध्यान आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई करती नामाचे चिंतन गडी काणोबाचे ध्यान एके ठाई काला एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी काणोबाचे ध्यान महायोग पिटे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे ठेवावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी काणोबाचे ध्यान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेले गवळण अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त
अहोरात्र त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याचे ध्यान करणारे, साधना करणारे, नामचिंतन करणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबरा यांची चार चरणाची गवळण आजच्या काल्याच्या प्रसंगाला या ठिकाणी निवडलेली आहे. विठ्ठल या ठिकाणी अभंगावरती म्हणा, गवळणीवरती काही बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली आपली माई माता श्री क्षेत्र रामपूर आंबेवाडी, आपल्या या रामपूर नगरीमध्ये चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वैकुंठवासी हरिभक्त परायण योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर, वैकुंठवासी हरिभक्त परायण कदम माऊली, वैकुंठवासी हरिभक्त परायण दिगंबर महाराज, बंकट स्वामी आश्रम नैताळे, वैकुंठवासी हरिभक्त परायण रामायणाचार्य नानाजी महाराज वडनेरे, वैकुंठवासी हरिभक्त परायण रामभाऊ महाराज गायकवाड, वैकुंठवासी हरिभक्त परायण छबू नाना क्षीरसागर नैताळे यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्त परायण गोविंद महाराज लगड लोणजाई पायता यांच्या शुभ प्रेरणेने व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ, महिला मंडळ, पुरुष वर्ग सगळ्यांच्या त्या ठिकाणी सहकार्याने परिश्रमातून अतिश्रमातून चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहातील आजच्या माझ्या मताने काल्याची सेवा, नाही का, काल्याची सेवा माझ्यासारख्या एका पामराच्या वाटेला आली, माझं काहीतरी परमभाग्य समजतो. काला म्हटलं की त्या ठिकाणी 7 दिवस आपण काय ऐकलं, काय श्रवण केलं, आणि ते श्रवण करून भगवान परमात्म्याची काय सेवा आपण त्या ठिकाणी केली. किती दिवस? 7 दिवस. आणि 8व्या दिवशी काल्याचा प्रसाद म्हणजे आपला पगाराचा दिवस, बरोबर आहे. महिनाभर काम करायचं ना, महिनाभर एखाद्या कुठंतरी बँकेत म्हणा किंवा कंपनीत म्हणा काम करायचं, आणि महिन्याच्या शेवटी आपण त्या ठिकाणी तिथून पगार घ्यायचा. तसं आपण 7 दिवस त्या ठिकाणी सेवा करायची. मग ती सेवा चटाया उचलण्याची असो, ती सेवा विणे पहाऱ्याची असो, ती सेवा मृदंग वाजवण्याची असो, ती सेवा गायन करण्याची असो, ती सेवा साऊंड वरती ऑपरेटिंग करण्याची असो, ती सेवा सर्वजण गळ्यामध्ये टाळ त्या ठिकाणी घालून भजन करण्याची असो, तुम्हाला त्या ठिकाणी शेवट बोलतोय की ती सेवा आपण सर्वजण धर्म मंडपामध्ये येऊन नुसतं श्रवण जरी केलं तरी ती सेवा आहे. आणि त्या सेवेचा मोबदला म्हणून आजच्या दिवशी भगवान परमात्म्याचं म्हणजे गोपाल कृष्णाचं त्या ठिकाणी हाताने आपल्याला काला सेवन करायचं आहे, बरोबर आहे. गोड असं आयोजन नियोजन त्या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेलं आहे. आणि सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ, हरिभक्त परायण आमचे त्या ठिकाणी स्नेही हृदयबिंदू संजू भाऊ कोटकर असतील, सर्व भजनी मंडळ सर्वांच्या त्या ठिकाणी सहकार्याने आपला हा नामयज्ञ, गावकरी मंडळी असतील, सर्वांच्या चालू आहे. आणि पाहता पाहता त्या ठिकाणी आपला माझ्या मताने जास्त वेळ होऊन गेलेला आहे. 11 वाजून गेले, नाही का. फक्त आपल्याला 1 तास बोलायचं आहे, आणि 1 तासामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याचं चरित्र गायचं आहे. मग चला पुढे. 3 मुद्दे माझ्याकडे लक्ष द्या माऊल्यांनो, मावशी माझ्याकडे लक्ष द्या. 3 मुद्दे आहे. काल्याच्या प्रसंगाला 3 मुद्दे घ्यायचे. पहिला मुद्दा असा आहे, काला 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 नेमकी दुपारी का करावा, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे, काल्याच्या दिवशी भगवान गोपाल कृष्णाचं चरित्रच का सांगावं, तिसरा मुद्दा आहे. आणि काला काला म्हणजे काय, असे 3 मुद्दे आपल्याला घ्यायचे आहे. चला आता पुढे. मग आता काल्याच्या दिवशी त्या ठिकाणी काला हा त्या ठिकाणी दुपारीच का करावा, त्याचा प्रसाद आपण दुपारीच का त्या ठिकाणी सेवन करावा, त्याचं उत्तर आहे की भगवान गोपाल कृष्णाने पेंद्या, सुदामा, वाकड्या,
बोबड्या या सर्व सवंगडींना सोबत घेतलं आणि यमुनेच्या काठावरती म्हणजे तटावरती सगळ्यांना सोबत घेऊन जो काला केला तो भर दुपारी म्हणजे 12 वाजेच्या दरम्यान, म्हणजे आपण जो काला करतोय तो काला दुपारी केला म्हणून काहीतरी त्या प्रतीक म्हणून त्या अनुषंगाने आपण दुपारी काला करतो, बरोबर आहे. हा, संध्याकाळी काला आता त्या ठिकाणी काही ठिकाणी करतात पण तो काला मान्य नाही बरं का, माफी मागून बोलतोय. संध्याकाळी काला करू नये, जाऊ द्या. समाज खूप येईल कमी येईल याकडे लक्ष न देता काला हा दुपारीच केला पाहिजे. कधी केला पाहिजे? हा, तो नियम काही आपण लावून दिलेला नाही, तो नियम भगवान गोपाल कृष्णांनी लावून दिला आहे. दुपारी गोपाळांना त्या ठिकाणी काला दिला ना, मग आपण सुद्धा गावकरी मंडळींना, महिला मंडळींना, पुरुष वर्ग सर्वांना त्या ठिकाणी आपण काय करायचं, हा दुपारीच काला द्यायचा, बरोबर आहे. हा, आता एक मुद्दा आम्हाला कळाला. दुसरा मुद्दा असा आहे, काला का करावा? काला का करावा? कारण काला का केला पाहिजे याचं कारण असं आहे, याचं उत्तर असं आहे. सप्ताह महिन्याचा असो, सप्ताह त्या ठिकाणी 15 दिवसाचा असो, सप्ताह 7 दिवसाचा असो किंवा अथवा 3.5 दिवसाचा असो, किंवा आपल्या रामपूर मध्येच असो किंवा निफाड मध्ये असो, नाशिक मध्ये असो, कुठेही असो महाराष्ट्रामध्ये सप्ताह, पण सप्ताहाची परिपूर्णता काल्याच्या कीर्तनानेच होते. 7 दिवस काय श्रवण केलं मला माहिती नाही, तुम्ही काय त्या ठिकाणी आपल्या चित्तामध्ये अंतकरणामध्ये त्या ठिकाणी काय श्रवण केलं मला माहिती नाही, पण काल्याच्या दिवशी त्या ठिकाणी काला झाल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्या नाम यज्ञाची सप्ताहाची परिपूर्णता होत नाहीये. माऊलींची ओवी देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मंदिराच्या किंवा देऊळाच्या कामा कळसू, ज्ञानोबरांची ओवी नाना. ज्ञानोबराय म्हणतात मंदिराचं काम पाया घेतला, भिंती बांधल्या, खिडक्या लावल्या, दरवाजे लावले, नाही का, काम आपलं त्या ठिकाणी उंच चाललंय. पण काम, मंदिराचं काम परिपूर्ण केव्हा होतं? माऊली म्हणतात देऊळाच्या कामा कळसू, ज्या वेळेस तुम्ही मंदिराला कळस बसवशाल, बरोबर आहे, कळस त्या ठिकाणी ज्या वेळेस बसवशाल त्याच वेळेस मंदिराचं काम त्या ठिकाणी पूर्ण होतं, ते परिपूर्ण होत असतं. तसं अजून एक उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी, मंदिराचं तर दिलंच आहे, पण माऊली म्हणतात गंगा आहे, गंगा कोणतीही गंगा त्या ठिकाणी कुठूनही निघाली, राजेंद्र महाराज, या पृथ्वी तलावरून कोणतीही गंगा कुठूनही निघाली, ती कुठं जाऊन मिळते? ती समुद्रालाच जाऊन मिळते, नाही का. तसं ज्ञानोबराय म्हणतात मंदिराचं काम कळसाशिवाय पूर्ण होत नाही, गंगेची पूर्णता हा समुद्राशिवाय नाही, तसं सप्ताहाची पूर्णता काल्याशिवाय नाही. विठ्ठल तुकोबरायांचा प्रमाणे तुका म्हणे गंगा सागर ससरे, तुका म्हणे गंगा सागर ससरे, अवघ्या झाडावरती हे गंगाया, अवघ्या झाडावरती हे गंगाया, तुका म्हणे गंगा सागर ससरे, तुका म्हणे गंगा सागर ससरे, अवघ्या झाडावरती हे गंगाया, अवघ्या झाडावरती हे गंगाया. तुकोबराय म्हणतात गंगेची पूर्णता हा समुद्रात मिळाल्याशिवाय नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी, हो अवघ्या झाल्या उर्मी एकमय, हो अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तसं काल्याची त्या ठिकाणी सप्ताहाची पूर्णता काल्याशिवाय नाहीये. कळाला आम्हाला, दुसरा मुद्दाही कळाला आम्हाला. आणि तिसरा मुद्दा असा आहे, काल्याच्या दिवशी भगवान परमात्म्याचं गुणानुवादन म्हणजे चरित्रच का गावं, इतर चरित्र का सांगू नये त्याचं त्या ठिकाणी दिग्दर्शन महाराजांनी केलंय. महाराज म्हटले काल्याच्या दिवशी परिपूर्ण अवतार कोणता आहे तो म्हणजे भगवान श्री गोपाल कृष्ण. कारण इतर अवतारे म्हटले तसे 23 अवतार होऊन गेले. नाना किती अवतार? 23 अवतार होऊन गेले. पण 23 अवतारामध्ये महाराज म्हटले
भगवान परमात्म्याने अवतार धारण केला, पण तो परिपूर्ण नाहीये. का परिपूर्ण नाहीये? त्याचं कारण सांगितलंय. कारण साधूनी सांगावं, साधूनी सांगावं, भगवान परमात्म्याने ऐकावं. म्हणून तो भगवान परमात्म्याचे जे अवतार झाले 23 अवतार ते परिपूर्ण नाहीये. पण ह्या अवतारामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं चरित्रच का गावं? याचं कारण आहे. कारण भगवान गोपाल कृष्ण परिपूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार. पूर्ण अवतार दुर्जनासी करो संहारे. दुर्जनासी येणे करोनी संवार. पूर्ण अवतार रामकृष्ण. परिपूर्ण अवतार म्हणजे भगवान कृष्णाचा आहे, भगवान गोपाल कृष्णाचा आहे. इतर अवतार जर बघितले प्रभू रामचंद्रांचा, सांगू तुम्हाला, प्रभू रामचंद्रांकडे सामर्थ्य आहे. इतर अवतारांमध्ये भगवान परमात्म्याकडे सामर्थ्य आहे, पण सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाहीये. बरोबर आहे? सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाहीये. इतर अवतारामध्ये तुम्ही सगळे अवतार बघा, तुम्ही सामर्थ्य आहे भगवान परमात्म्याकडे, पण स्वतःकडे स्वातंत्र्य नाहीये. स्वातंत्र्य असतं तर 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्रांना भोगावा लागला नसता. याचं कारण काय हो? वाल्मिक ऋषींनी जसं त्या ठिकाणी रामायण लिहिलं म्हटले, म्हणजे साधूने लिहिलं, साधूने सांगितलं, आणि तसं भगवान परमात्म्याला काय करावं लागलं? बोलिले वाल्मिक कैसे तिकारीना, वर्तोनी दाविन रामा हरे, वर्तोनी दाविन रामा हरे, वर्तोनी दाविन वाल्मिक कैसे तिकारीना, वर्तोनी दाविन रामा हरे, वर्तोनी दाविन रामा बघा ना तुम्ही, इतर अवतारांमध्ये भगवंताकडे सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाहीये. मग ह्या अवतारामध्ये चरित्रच का गावं? त्याचं कारण सांगितलं महाराजांनी. कारण भगवान गोपाल कृष्णाकडे सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. म्हणजे मनाच्या मर्जीने वागणारा फक्त अवतार कोणता आहे? भगवान गोपाल कृष्ण. काय महाराज, एक बाईक पण आहे. किती बाईक आहे? 16,108. म्हणजे मनाने वागणारा अवतार आहे तो. मनाला वाटलं 1 नाही 2 नाही 3 नाही, किती? 16,108. इकडे स्वातंत्र्य आहे, आपलं सामर्थ्य पण स्वातंत्र्य नाहीये. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, नाही का? रघुकुलरीत सदा चलिया, प्राण जाये पर बचन जाई. रघुकुलरीत सदा चलिया, प्राण जाये पर बचन जाई. नाही का? प्राण गेला तरी चालेल, पण एक बाणी, एक पत्नी आणि एक वचने. मग पूर्ण अवतार रामकृष्ण आहे, म्हणून गोपाल कृष्णाचं चरित्र गायचं आहे. दुसरं काही त्याचं कारण नाहीये. मग काला, काला म्हणजे काय? काला त्या ठिकाणी काला 3 लोकांमध्ये केला जातो. 3 प्रकारचा काला सांगितलाय. कोणता 3 प्रकारचा? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधणे, हा एक प्रकारचा काला आहे. दुसरा काला नाही का, दुसरा काला आहे दही आणि लाहीचा काला, म्हणजे दही भाताचा काला, हा 2 नंबरचा काला आहे. आणि जीव शिव ऐक्य काला, हा 3 नंबरचा काला आहे. मग आता त्या ठिकाणी आपल्याला हरिनामाचा खिचडी काला पाहायचा नाहीये, जीव शिव ऐक्य काला पाहायचा नाहीये.
पाहायचा आहे काला तर तो कोणता? दही भाताचा. म्हणजे दही आणि लाही आपण जी त्या ठिकाणी मडक्यामध्ये भरून आणले, बरोबर आहे. आणि तो काला आपल्याला सर्वांना सेवन करायचा आहे. असे त्रिगुणात्मक 3 प्रकारचा काला, बरोबर आहे. मग कुठं कुठं केला? साधू संतांनी त्या ठिकाणी वाळवंटामध्ये केला म्हटले. ओ एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळाची रायवटी. राया गोपाळाची रायवटी. माझा ज्ञानराज गोपाळाची रायवटी. पुढे देवराज पांडुरंग. पुढे देवराज पांडुरंग. पहिला काला केला माझ्या ज्ञानोबारायांनी, सकल संतांनी. तो कुठं केला? तो पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये केला. तो कसा केला? ऐका, ज्ञानोबारायांनी सकल संतांच्या हातावरती स्वतः तो काला वाटला गड्या. कसा? महाराजांनी त्या ठिकाणी प्रमाण दिलाय. हा, ऐका ना प्रमाण. आता आपण थोडस घेऊ बर का. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाचे लाह्या वाटी. ज्ञानोबारांनी स्वतः हातामध्ये काला घेतला आणि सकल संतांच्या हातावरती दिला. तो वाळवंटामध्ये झालेला काला 2 नंबरचा काला झाला. गोपाळांना समवेत घेऊन भगवान गोपाल कृष्णाने यमुनेच्या तटावरती म्हणजे घाटावरती काठावरती जो काला आपल्या हाताने दिला. भानुदास गीती गात भानुदास गीती गात. भानुदास गीती गात. भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ. 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 भानुदास गीती प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती प्रसाद देतो पंढरीनाथ. षटकार झाली पाहिजे नाही का? काय अडचण नाही. महाराज 7 दिवसापासून आपल्या गावामध्ये आहे. वारकरी वैभवी महाराज गाण्यामध्ये तज्ञ आहे. गाणं आहे ना, गाणं जोरात नसावं बरं का. असलं तर काही अडचण नाही. पण मी एक तुम्हाला वाक्य सांगून जातोय नाना इथं. गाणं कितीही जोरात नसावं. जोरात नसलं तरी चालेल पण ते स्वरात असावं गड्या. नाही का? आम्हाला स्वरात गायची सवय आहे नाही का? भाऊंना माहिती आहे, नानांना माहिती आहे. हा, थोडं गायचं पण स्वरात गायचं. काय असतं माहितीये का? गाण्याने सुद्धा त्या ठिकाणी ही सुद्धा एक भक्ती सांगितली आहे. शास्त्रामध्ये काही भक्त्या सांगितलंय त्या प्रकारे गाणं ही सुद्धा भक्ती आहे. म्हणजे माणसाचं जर त्या ठिकाणी माणसाने गायन केलं, गाणं त्या ठिकाणी केलं ना, ते गाणं सुद्धा भगवान परमात्म्यापर्यंत मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो. मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो. मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो. मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो. जीवन संगीत है स्वर सजाते रहो. जीवन संगीत है स्वर सजाते रहो. मुस्कुराते रहो मुस्कुराते रहो. मुस्कुराते रहो मुस्कुराते रहो. मुस्कुराते रहो. हे गाणं भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचलं पाहिजे गड्या. कारण तुम्हाला सांगतोय, भगवान परमात्म्याला तुमची संपत्ती आवडत नाही, इस्टेट आवडत नाही, गाडी आवडत नाही, बंगला आवडत नाही. फक्त अंतःकरणामधला भाव आवडतो गड्या. गोपाळांकडे काही नव्हतं.
गोपाळांच्या अंगावरती त्या ठिकाणी कपडे सुद्धा नव्हते. कपडे होते पण ते फाटके कपडे होते. चांगले कपडे सुद्धा गोपाळांना नव्हते. पण एवढा जगाचा चालक मालक उत्पत्ती स्थितीलय ज्याच्या ताब्यात तो भगवान गोपाल कृष्ण गोपाळांच्या समयेत येऊन त्या ठिकाणी खेळतो महाराज. काय प्रकार आहे हा, काय प्रकार आहे नाही का, आम्हाला कळत नाहीये नाही का. असं एवढं सुंदर गाणं असावं, सुंदर भाव असावा, त्यामध्ये सुंदर त्या ठिकाणी भक्ती असावी. भक्तीपोटी भावापोटी भगवान परमात्मे आपल्या जवळ येत असतो महाराज. भाव बळे अकळे एरविना कळे करतळी आवळे तैसा हरी नाही का. असा भगवान गोपाल कृष्ण तुकोबराय होते तिथं. कुठं? तिथं होते. हा तिथं होते. कुठं होते? तिथं तिथं तुकोबराय. कारण जे जे झाले अवतार झाले अवतार तुका गाते बरोबर तुका गाते बरोबर तुका गाते बरोबर झाले अवतार तुका गाते बरोबर तुका गाते तुकोबराय स्वतः त्या ठिकाणी तिथं होते. म्हटले मला तर काही देवाचं काहीच कळेना. म्हटले वर्णन काय करावं देवाचं, कारण हा परिपूर्णतम अवतार आहे भगवान गोपाल कृष्ण. लिहावं तरी काय, नेमकी त्या ठिकाणी अभंग रचना कशी करावी, गवळण कशी लिहावी, मला तर काय याचं त्या ठिकाणी चरित्रच कळेना. म्हटले कसं? तुकोबराय म्हटले याला लहानही होता येतं आणि मोठंही होता येतं. तेव्हा लिहायचं म्हटलं तर लहानपणा जर लिहायचा ठरला तर मोठेपणा झाकून जातो, आणि मोठेपणा लिहायचा ठरला म्हटले तर लहानपणा झाकून जातो. मग त्या ठिकाणी तुकोबरायांनी कोणताच विचार न करता फक्त त्या ठिकाणी हातामध्ये लेखणी घेतली. जे चरित्र त्यांच्या डोळ्याला दिसलं ते अभंगाचं पहिलं चरण. पाहता गोवाली पाहता गोवाली पाहता गोवाली पाहता समोर चरित्र दिसलं. भगवान गोपाल कृष्ण गोपाळांच्या समवेत त्यांचं उष्ट खाल्लं. म्हटले उष्ट काय, नेमकी काय लिहावं काय न लिहावं मला काहीच सुचेना. म्हटले कारण गतीर भरता प्रभू साक्षी पाहता. मला असं वाटलं की तू पाहता, गतीर भरता प्रभू साक्षी पाहता. मी चालविल्या सूर्य चाले पाहता. मी पाहिलं ना म्हटले. मी बोलविल्या वेदू बोले पाहता. चाले हे शरीर कुणाची या सत्ते पाहता. आणि ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी पाहता गोवळी आणि खाय त्यांची उष्टावळी.
एवढा मोठा भगवान परमात्मा ज्याच्या हातामध्ये सर्व त्या ठिकाणी सर्व तिन्ही कालामधलं सर्व चक्रय म्हटले, आणि अशा भगवान परमात्म्याचं चरित्र मला लिहायचंय. पण चरित्राचा विचार करत असताना समोर पाहिलं आणि तेच टिप्पणी केली, मी तेच लिहिलं. पाहता गोवळी आणि खाय त्यांची उष्टावळी. ऐका ना दादा. आणि मग बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. त्याच्या थोड्या याच्या याच्या थोड्याचा गोपीला थोड्याचा गोपीला नाही म्हणला म्हटले यशोदे तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटतो गड्या. आम्हाला तर याचं त्या ठिकाणी वर्णनच करता येत नाही. तो कोवराय म्हटले यशोदे तुझा कान्हा तुलाच कळाला कसा आहे. तो लहान होतो, तो मोठा होतो, काय काय खोड्या करतो. पण यशोदा माता म्हणते तो लाडका आहे, तो माझा लाडला आहे, तो कान्हा आहे, तो कृष्ण आहे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या थोड्या सांगू किती ग, याच्या थोड्या सांगू किती ग. बाई पत्र शिंदू आटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे. आता गवळणी म्हणायला जर गेलं तर 4 वाजतील बरं का. किती वाजतील? जाऊ दे, कालाची ना. भगवान परमात्म्याचं गुणोन्वादन करायचंय. तसं नानांना त्र्यंबकेश्वरला जायचंय बरं का. म्हणून तुम्हाला मी लवकर सोडणार, घाबरू नका. आपल्या अर्धा तासामध्ये सर्व चरित्र त्या ठिकाणी आटपून आपल्याला काल्याचं कीर्तन पूर्ण करायचंय नाही का. माझ्याकडे अर्धा तास आहे. चला पुढे. आता तुझाच त्या ठिकाणी कान्हा तुला गोड वाटतो का यशोदे. तू कोबराय म्हटले पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. नाही कळालं आम्हाला पहिलं चरण. मग आता पहिलं चरण नाही कळालं, असं कसं चरित्र त्या ठिकाणी भगवान गोपाल कृष्णाने केलं म्हटले नाही का. एका पारड्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे आणि एका पारड्यामध्ये आपल्यासारखे शेतकरी गोपाळ आहे. कुणासारखे? शेती करणारे गोपाळे गड्या. आता एका पारड्यामध्ये देवे आणि एका पारड्यामध्ये आपल्यासारखे शेती करणारे त्या ठिकाणी गोपाळे. मग आता पारडा कोणाचं जड भरेल ना? भगवंताचंच भरेल ना. तरी सुद्धा भगवंत काय करतो माहितीये का, त्याचं पारड जड असताना सुद्धा गोपाळांचं पारड जड भरवतो गड्या. त्याचं कारण आहे अंतकरणामध्ये गोपाळांबद्दल भाव आहे. तो गरीब का श्रीमंत याच्याकडे तो लक्ष देत नाहीये. स्वतः लहानपणा घेतो आणि गोपाळांना मोठेपणा देतो. किती प्रेम आहे हो गोपाळांवरती त्या ठिकाणी, किती प्रेमी जिव्हाळा आहे. चला ना आता पुढे. त्या गोपाळांना एका पारड्यामध्ये ठेवतो आणि भगवान गोपाल कृष्ण एका पारड्यात आहे. तुकोबराय म्हटले गोपाळ त्या ठिकाणी एवढे त्या ठिकाणी गोपाळ इतकं सलग नाही म्हटले त्यात कृष्णाशी. म्हटले कृष्णालाही त्यांच्याशिवाय करमत नाही ना, त्यांनाही कृष्णाशिवाय करमत नाही. पाहता गोवळी तो स्वतः त्यांचं उष्ट खातो म्हटले. हा काय प्रकार आहे? काय गरज आहे भगवान परमात्म्याला गोपाळांचं उष्ट खाण्याची? खाय त्यांची उष्टावळी.
पाहता गोवळी आणि खाय त्यांचे उष्टावळी. हा काय प्रकारे म्हटले? एक प्रकार सांगितलं बरं का. अगदी 2 मिनिटामध्ये सांगतो. भजन करा. विठ्ठल मावशी, तुम्ही घरी कढी करताना हा आमच्या घरी पण करतात. नाही का? सर्वजण कढी करता, बरोबर आहे. कढी कशी असते बरं? कशी असते? थोडी आंबट असते, थोडी गोड असते, थोडी तिखट असते. पाणी येऊ नका देऊ बरं का. ती जर त्या ठिकाणी आपण जिभेवरती घेतली, नाही का भाऊ, असं वाटतं की त्या ठिकाणी किती प्यावी भाऊ. असं ती कढी असते. काही कढी बनवतात मावशी, पण ते पिठलं आहे का बेसन आहे काहीच कळत नाही. नाही का? कढी कशी बनवावी? त्याच्यात थोडंसं ताक टाकावं, नाही का? ते थोडंसं गोडी आणावी, थोडं तिखट लागावं, थोडंसं असं मारलं की ते असे वाटावे किती प्यावी, नाही का? अशी कढी त्या ठिकाणी त्या काळामध्ये. कोणत्या काळामध्ये? त्या काळात बरं का. एक पेंद्या म्हणून गोपाळ होता. पेंद्या म्हणून भगवान गोपाल कृष्णाचा सवंगडी पेंद्या. त्या पेंद्याच्या आईने त्या ठिकाणी घरी कढी बनवली. कढी ऐका ना, छोटासा दृष्टांत आहे. पेंद्याच्या आईने त्या ठिकाणी आपल्या मुलाकरता कढी बनवली गड्या. आणि कढी बनवत असताना अशी कढी बनवली. पेंद्या त्या ठिकाणी खेळ खेळून घरी आला आणि त्याला कढीचा वास आला. आई, कढी बनवली, मला दे ना थोडी. आई म्हटले, तुला काय प्यायची ती घरामध्येच पे म्हटले, बाहेर न्यायची नाही. आईला माहिती होतं हा तांब्या भरील कुठं नेईल, तिकडं सवंगडीनं देईन म्हटले, वाटून देईल. हा स्वतः काहीच पिणार नाही म्हटले. तुला काय एक तांब्या प्यायची, एक ग्लास प्यायची, त्या ठिकाणी एक जग प्यायची, तर ती घरामध्ये बसून पी म्हटले. पण त्या ठिकाणी काय केलं? एक तांब्या भरून कढी बरं कमावली. पेंद्याच्या आईने पेंद्याला दिल्यानंतर पेंद्याने काय केली? थोडीशी कढी त्या ठिकाणी आपल्या जिभेला लागली. त्याच्या अर्धा तांब्या त्यांनी काय केला? राजेंद्र बाबा पिऊनच टाकला. त्याला ती कढी गोड लागली गड्या. पण ती कढी गोड लागली, अंतकरणाला त्या ठिकाणी गोड लागली हो. पण डोक्यात एक विचार आला, अरे एवढी गोड कढी, एवढी सुंदर कढी जर आपण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला म्हणजे कृष्णाला नेली तर. एक डोक्यात विचार आला बरं का पेंद्याच्या. सुखात मित्र आठवावा माणसाला. कशात? अहो दुःखात तर त्या ठिकाणी आठवलाच पाहिजे, पण सुखामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मित्र आठवावा. सुखात जर मित्राला आपण आठवलं ना दादा, तर दुःखामध्ये आपली त्या ठिकाणी तो ढाल बनतो. ढाल. सुखात आठवावा. विठ्ठल सुखा आधी सुखा. विठ्ठल सुखामध्ये आठवायचा असतो, दुःखामध्ये नाही. दुःख आलं की देवा 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 करतो माणूस, बरोबर आहे. विठ्ठल सुखा नंतर विठ्ठल दुःखा. आधी सुखात देव आठवायचा, नंतर दुःखामध्ये तो धावून येत असतो. तसा पेंद्याने अर्धा तांब्या त्या ठिकाणी कढी पिऊन टाकली. त्याला गोड लागली आणि गोड लागता क्षणी त्याला असं वाटलं की आपण त्या ठिकाणी थोडीशी कढी देवाला घेऊन जाऊ गड्या. पण प्रकार असा घडलेला होता नाना, पेंद्याच्या आईचं आणि यशोदा मातेचं भांडण झालेलं होतं. आईला म्हणता येईल ना की मला भगवान गोपाल कृष्णाला त्या ठिकाणी कढी न्यायची म्हणून. आता म्हटलो तर आई त्या ठिकाणी कधीच देणार नाही, कारण यशोदा मातेचं आणि पेंद्याच्या आईचं भांडण झालेलं होतं. मग आता त्या ठिकाणी थोडी अक्कल लढवली बरं का पेंद्याने. काय केलं? आई 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 खूप गोड झाली का कढी, खूप सुंदर झाली का कढी. थोडस असं वरती चढवलं आईला. खूप गोड झाली म्हटले, खूप गोड झाली म्हटले, मला त्या ठिकाणी इतकी गोड लागली, अजून पिऊशी वाटते म्हटले कढी. आई म्हटली, मला वेड्यात काढू नको, तुला काय प्यायची बाटली भर पे, पण ती कुठं पे? घरातच पे म्हटले. आता काय करावं? पेंद्याला त्या ठिकाणी काही सूचना. कढी तर त्या ठिकाणी भगवंताला न्यायची आहे, गोपालांना न्यायची आहे, पण न्यायची कशी? पेंद्याने काय केलं बरं का, तो अर्धा तांब्या होता, परत त्या ठिकाणी आईनं त्या ठिकाणी भरवून दिला तो तांब्या कढीचा. आणि तो तांब्या जसा तोंडाला लावला गड्या, तोंडाला लावला आणि त्या ठिकाणी आतमध्ये सेंटर लॉक टाकून घेतला. कुठं? एक लॉक असतं बरं का. पूर्ण तोंडामध्ये ती अर्धा तांब्या कढी भरून घेतली पेंद्याने. म्हटले आता त्या ठिकाणी भांडई आई त्या ठिकाणी घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. मग आतमध्ये कढी आणि तोंड असं फुगून त्या ठिकाणी पेंदा पळू लागला. म्हटले आता तोंडातलीच कढी आपण भगवंताला देऊ गड्या. तोंड फुगून पळू लागला. पण त्या ठिकाणी माणसाला जर राजेंद्र बाबा लवकर जायचं असलं ना, लय आडी अडचणी येतात गड्या. रस्त्यात एखादं त्या ठिकाणी कुत्रच आडवं येईल, रस्त्यात एखादी ट्रकच आडवी येईल.
आडी अडचणी खूप असतात माणसाच्या जीवनामध्ये. अर्जंट जर माणसाला जायचंय ना, काहीतरी त्या ठिकाणी मध्ये उभेच असतं बरं का नाना. तसं पेंद्याला प्रकार असा घडला, कडी तोंडामध्ये घेतली, तोंड असं फुगवलं आणि घराच्या बाहेर त्या ठिकाणी निघाला, पळतच सुटला. पण कोणीही त्या ठिकाणी ए पेंद्या, अरे तुला काय गाल फुगी झाली का म्हटले. पेंद्या म्हटलं आता कशाला माझा वेळ घेतोय, आता ती कडी पार आतमध्ये जायचं, त्या ठिकाणी मला गोपाल कृष्णाला द्यायची म्हटले, कशाला अडवता तुम्ही, तुला त्या ठिकाणी गाल फुगी झाली म्हटले, तुझ्या तोंडाला काही झालं. असं विचारत कसा तरी रस्ता त्या ठिकाणी कटवत नंद राजाच्या वाड्याला पेंद्या गेल्यानंतर भगवान परमात्मा भीतीला असं त्या ठिकाणी हात लावून उभे होते. वाड्याच्या भिंतीला हात लावून उभे होते. त्यावेळेस पेंद्या जवळ गेला गोपाल कृष्णाच्या आणि कृष्णाला म्हणतो कसा, आता बोलता येत नाही ना, आतमध्ये काय आहे, कडी आहे. बरोबर आहे, आतमध्ये कडी आहे, बोलता येत नाही. भगवंताला म्हटलं, पेंद्या म्हणतोय ए कृष्णा, असं बोटाने खुणवायचा, अरे आतमध्ये कडी आहे, तुला द्यायची. पण भगवंताला त्याचा भाव त्या ठिकाणी समजला होता. तू आकर म्हटले, आकर. त्यावेळेस पेंद्याने काय केलं, आपलं मुख भगवंताच्या त्या ठिकाणी कृष्णाच्या मुखाला लावलं गड्या, आणि तेवढी कडी भगवान गोपाल कृष्णाच्या तोंडामध्ये सोडून दिली. खाय त्यांची उष्टावळे कायता ओ उष्टावळे कायता उष्टावळे कायता ओ माता गोवळी कायता पेंद्याने कृष्णाच्या मुखामध्ये सोडून दिली गड्या. मग म्हणावं लागलं, खाय त्यांची उष्टावळी. देवाने त्या ठिकाणी अहो काय भाव बघितला नाही, जात बघितली नाही, पात बघितली नाही, त्याच्या मुखामधली कडी आपल्या मुखामध्ये घेतली, ती घट पिऊन घेतली. मग तो कोबराय म्हणतात, पहा ती गोवळी आणि खाय त्यांची उष्टावळी. अजून एक असाच प्रसंग आहे बरं का, तुमच्या लक्षात येईल. अजून एक सवंगडी होता गोपाल कृष्णाचा, त्याचं नाव मधुमंगल. काय नाव आहे त्याचं, पेंद्याचं तुम्हाला कळालं गड्या. आता सवंगडीच पाहिजे, आता एवढे एक सवंगडी बघू आणि आपण पुढे चालू बरं का. कारण देवाच्या सोबती होता, त्याचं नाव मधुमंगल. मधुमंगल कोण, भागवतामध्ये खूप गोड चिंतन आलंय बरं का नाना, खूप गोड चिंतन आलंय भागवतामध्ये. मधुमंगल हा शांडल्य ऋषींचा मुलगा आहे. कोणाचा, शांडल्य ऋषी, बरोबर आहे, ऋषींचा मुलगा आहे. आणि तो गोपाल कृष्णाचा सवंगडी आहे. तो मधुमंगल असाच भाव होता, दोघांचा असंच मित्रत्व होतं. काय प्रसंग घडला, पण तो मधुमंगल असा होता, एक दिवस भाकरी मिळायची तर 4 दिवस मिळत नव्हती. किती दिवस, आज जर मिळाली तर 3 दिवस उपाशी राहायचं, परत 4थ्याच दिवशी भाकरी त्या ठिकाणी मिळायची गड्या. एवढी गरिबी. पण एवढ्या गरिबीच्या काळामध्ये सुद्धा भगवान गोपाल कृष्णाचं त्या ठिकाणी मित्रत्व सोडलं नाही, आणि भगवंताने सुद्धा मधुमंगलाला सोडलं नाही. माणसाने त्या ठिकाणी काहीतरी बोध घेतला पाहिजे, नुसतं काल्याचं कीर्तन ऐकून फायदा नाही. एखादा आपल्यापेक्षा गरीब आहे, आपण श्रीमंत आहोत, आपल्याकडे देण्याची त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे, आपण देऊ शकतो ना एखाद्या गरीबाला. एखाद्याचं त्या ठिकाणी गरीबाचं त्या ठिकाणी लग्न आहे, त्याला काही कन्यादान करता येत नाहीये, पण आपल्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, पण तो आपला मित्र आहे, आपणही त्याला दिलं पाहिजे गड्या, दिलं पाहिजे. तो सवंगडी, तो मित्र आहे. आणि असाच एक सवंगडी, त्याचं नाव मधुमंगल, भगवान गोपाल कृष्णाचा. खूप गरीब, अंगावरती फाटलेले कपडे, पण प्रकार असा घडला गड्या, कारण सर्व गोपाळ त्या ठिकाणी काहीतरी त्या ठिकाणी घेऊन यायचे, एकत्र जेवण करायचे. पण मधुमंगलाला कधीच काही घरून आणता आलं नाही. घरी चुलच पेटत नव्हती, पेटायची तर 1 दिवस पेटायची, 4 दिवस पेटत नव्हती. घरामध्ये आईला बनवायलाच काही नाही, एवढी गरिबी गड्या. गेला मधुमंगल, अरे दररोज गोपाळांचं खातो म्हटले, पेंदे आणतो, वाकडे आणतो, बोबडे आणतो, पण मला काहीतरी दे ना आई, सवंगडींना द्यायचंय, त्यांना खाऊ घालायचं, तेच मला दररोज खाऊ घालता म्हटले, माझ्याकडून काय मी खाऊ घालू.
आईकडे गेला आणि आईला म्हणू लागला, पण आई म्हटली, आई अरे मधु मंगल, घरामध्ये काहीच नाहीये, भाकरी कशाची करायची म्हटले. पण आई काही थोडस ताक आहे म्हटले. ताक काय? ताक आहे ताक. पण त्याला त्या 8 दिवस झाले म्हटले, ते खराब झालेलं आहे, चालेल का? त्यावेळेस मधु मंगल म्हटलं, चालेल, मला चालेल, ते खराब झालेलं ताक सुद्धा चालेल म्हटले, पण मला काहीतरी दे ना म्हटले आई. मग ते ताक मधु मंगलाने हातामध्ये घेतलं, थोडासा रस्त्याने पुढे गेला आणि मनात विचार आला, त्या ताकाचा तर वास येतोय. आता हे भगवान गोपाल कृष्णाला द्यायचंय. सवंगडीने जर पाहिलं, पेंद्याने पाहिलं, वाकड्याने पाहिलं, बोबड्याने पाहिलं, तर मला हसत, अरे देवाला ताक आणलं म्हटलं, एवढं नाचलेलं ताक आणलं. मधु मंगल एका झाडाच्या त्या ठिकाणी खाली बसला आणि झाडाला पाठ लावली आणि स्वतःच एकटा त्या ठिकाणी विचार करू लागला आणि रडू लागला. ए कृष्णा, अरे काय मी त्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये पाप केलं होतं, एवढी गरिबी मला भोगावी लागते. अरे तुला काहीतरी द्यावंसं वाटतं, पण देण्याकरता सुद्धा घरामध्ये काही नाही म्हटले. थोडस ताक मिळालं, ते ताक सुद्धा नासून गेलं. आता तुला द्यायचं तरी काय? झाडाला पाठ लावलीये, विचार करतोय. विचार करता करता अरे भगवंतच म्हटले गोपाळांना, अरे मधुमंगल आला नाही म्हटले, आज मधुमंगल आला नाही. अरे कुठे गेला मधुमंगल? मग एका गोपाळाने सांगितलं, देवा सगळ्या गोपाळांनी शिदुरे आणल्या म्हटले, काही ना काही कोईना घरून प्रत्येकाचे आणलं म्हटले, पण मधुमंगल त्या ठिकाणी मधुमंगलाच्या घरी काही नाहीये म्हणून पाहण्याकरता गेला, तो काहीतरी घेऊनच येईल म्हटले. देवाने मधुमंगलाच्या अंतःकरणामधला भाव ओळखला आणि भगवान गोपाल कृष्ण त्या गोपाळांना म्हटले, तुम्ही इडच बसा, मी लगेच त्या ठिकाणी मधुमंगलाच्या घरी जाऊन येतो. आणि त्याच रस्त्याने त्या ठिकाणी गोपाल कृष्ण निघाले, पायी निघाले गाड्या. कोणाला शोधण्याकरता? मधुमंगलाला. आणि मधुमंगल झाडाच्या त्या ठिकाणी झाडाला पाठ लावून स्वतः रडतोय, हे देवा, हे कृष्णा, काय दारिद्र्य त्या ठिकाणी दारिद्र्य आणलंय म्हटलं, दारिद्र्य भोगतोय मी. त्यावेळेस गोपाल कृष्ण रस्त्याने जात असताना एक झाड दिसलं आणि झाडाच्या खाली तो मधुमंगल बसलेला होता. विचारलं, का रे मधुमंगल, तू का आला नाही आमच्या बरोबर खेळण्याकरता? मधुमंगल म्हटलं, देवा सगळ्या गोपाळांनी शिदोरे आणल्या, काही ना काही होईना आणलं, माझ्याकडे देण्याकरता काहीच नाही. मधुमंगलांनी काय केलं गड्या, देवाला ज्या वेळेस समोरून येताना पाहिलं ना, पाहता क्षणी ते जो ताक होतं, ताकाचा तांब्या होता, ते नासलेलं ताक होतं, तो असा त्या ठिकाणी पाठीमागे लपवला. देवाने काय केलं, डोळ्यांचे अश्रू पाहिले मधुमंगलाचे. हे मधुमंगल रडतो कशाला रे? देवाने लगेच जाऊन मधुमंगलाला मिठी मारली, पण मिठी मारता क्षणी तो ताकाचा तांब्या त्या ठिकाणी त्याच्या अंगावरती सांडला गेला. कोणाचा? मधुमंगलाच्या अंगावरती, काही हातावरती, काही असा खांद्यावरती त्या ठिकाणी सांडला. ते ताक सांडलं, ते ताक असं पांगल्या गेलं. देवाने काय करावं गड्या? देवाने त्या ठिकाणी न विचारता मधुमंगलाच्या त्या ठिकाणी हातावरती सांडलेलं ताक आपली जीभ त्या ठिकाणी हाताला लावली आणि ते ताक जिभेने चाटून घेतलं. खाय त्या चाटून घेतलं गड्या. खाय त्यांचे उष्टावळी पाहता गोवळी. सर्वांनी वरती हात करायचे, करा वरती हात करा, मागचे बर का, वरती हात करा. सर्वांनी भजन करायचं बरं का. आता पांडुरंग परमात्म्याचं हा गोड भजन करायचं. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, विठोबार फुमाई जे जे. विठोबार फुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई माझी वाणी तुझे वर्णी गुण 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 प्रेम काही कळा हे देई प्रेम काही कळा हे देई प्रेम काही कळा करा खाली हात करा आता करा केले खाली आपलं असं जिगड्या सांगण्याच्या आधीच त्या ठिकाणी हात खाली करतात. काही अडचण नाही. 7 दिवस तुम्ही थांबलायत, आता तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे, मलाही कळतं बरोबर इकडे. मी काय 1-1.5 तास येणार आणि तुम्हाला तुमच्यावरती रुबाब गाजवणार असं नाही. रुबाब नाही गाजवत, कारण भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्याला थोड्या वेळ त्याचं चिंतन करायचं ना. एखादी लीला आपल्याला पाहायची, मी त्याच्याकरताच 10 मिनिटं ठेवली बरं का. आता अभंगाचा भाव तुम्हाला कळालाय. पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. मग आता ते गडी कोण, ते नाम काय, कुणाचं चिंतन करतात? ते भगवान गोपाल कृष्णाचं चिंतन करतात. गोपाळ त्या ठिकाणी कृष्णाचं चिंतन करतात नाही का. अजून गोपी म्हणजे गवळणी सुद्धा त्या ठिकाणी कृष्णाचं चिंतन करतात गड्या. मग आता त्या गोकुळामध्ये असं काय त्या ठिकाणी असा काय प्रकार घडला होता, ऐका ना. तो प्रकार तुम्हाला आम्हाला पाहायचा आहे नाही का. कारण भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र गायचंय. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. अजून येदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधणी राखीत आहे. रांगत असताना भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आम्हाला पाहायचं आहे गड्या. मग चला पुढे आता. मग आता असा भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये कसा गेला, थोडस आपल्याला पूर्व सूत्र बघायचंय नाही का. कसा गेला, तर गोपाल कृष्णाचं अवतार कार्य कसं झालं, तो जन्माला कसा आला, बरोबर आहे. आता पूर्व अवतार त्या ठिकाणी पूर्व सूत्र आपल्याला बघायचं आहे नाही का. काय घडलं गड्या. कंसाचं आणि वसुदेवाचं सख्यत्व, दोघं मित्र होते. पण मित्रत्वामध्ये त्या ठिकाणी कंसाला असं वाटलं की वसुदेवाला आपली बहीण देऊन टाकावी, म्हणून वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न ठरलं. आता लग्नामध्ये विघ्न येणार. आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीने सांगितलं, ए कंसा, तुला त्या ठिकाणी ती ज्या दोघांचं लग्न लावून देतोय त्या देवकी मातेच्या उदरामधून त्या ठिकाणी आठवा येणार आणि तुला मारणार. कंस घाबरला गड्या. कंस घाबरला आणि प्रकार असा घडला. कंसाने त्या ठिकाणी खड्ग उचललं आणि आपल्या बहिणीवरती म्हणजे देवकी मातेवरतीच त्या ठिकाणी मारायला धावला गड्या. घेऊन या खड्ग माराया धावला, माराया धावला. तो धरीला वसुदेवे, हात 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 तो धरीला वसुदेवे.
अरे तुझी बहीण आहे ना म्हटले, त्या बहिणीला मारतो, मारू नको. काय झालं तुला, कशाचा राग आहे? कंस म्हटलं आता हिच्या उदरातून 8वा जन्माला येणार आणि तो मला मारणार आहे, पण मला मारण्याआधीच मी हिचा काटा काढतो म्हटले. कुणाचा? देवकीचा. मग एक काम सांगितलं वसुदेवाने, तू माझा मित्र आहे, लहानपणापासून आपण त्या ठिकाणी सोबत राहतो म्हटले, एका ताटात जेवतो, कुठेही जायचं ठरलं तर दोघं सोबत जातो म्हटले. बरोबर आहे? मग एवढं शक्यत्व आहे. माझं एक वाक्य ऐक म्हटले, तुला 8वा मारणार आहे ना? हा म्हटले, हो 8वा मारणार आहे. मग एक तुला सांगतोय, लग्न होऊ दे, विघ्न जरी आलं असेल पण लग्न होऊ दे म्हटले. पण एक काम कर ना, तुला 8वा मारणार आहे ना, मग पहिल्यापासून नंबरशीर त्या ठिकाणी पहिला मुलगा जन्माला आला की तुला आणून देतो म्हटले, दुसरा आला की तुला आणून देतो, तिसरा आला की जेवढी मुलं जन्माला येतील तेवढे तुला त्या ठिकाणी आणून देतो म्हटले. असं म्हटल्यानंतर कंसाला त्या ठिकाणी त्याचा सल्ला पटला गड्या. कुणाचा? वसुदेवाचा. हा म्हटले ठीक आहे, आता मिटला वाद मिटला. मग कंसाला एवढ्यापर्यंत कंस थांबला नाही, कारागृहामध्ये ठेवलं. कुणाला? वसुदेवाला आणि देवकीला. पहिला मुलगा झाला, कंसाला नेऊन दिला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला. असे किती मारले हो कंसाने? 7 मारले. बरोबर आहे? 7 मारले ना? 6 मारले का? हा मग मला पाहायचंय ना. 6 मारले ना? 6 मारले. बरोबर आहे. आणि 7वा काय केला? योगमायेच्या. बरोबर आहे. तुम्हाला कळतं गड्या खाल्याचं कीर्तन नाही का? मग असे त्या ठिकाणी पण 8वा जन्माला येणार आहे गड्या. देवकीचे तेज दिसे सूर्य जैसे वे. कंसाचं हृदय त्या ठिकाणी कापायला लागलं बरं का. आता सूर्यासारखं तेज दिसू लागलं देवकी मातेच्या शरीरावरती, अंगावरती. कारण ते तेज भगवान गोपाल कृष्णाचं होतं. कुणाचं होतं? भगवंत आपल्या आईच्या उदरामध्ये म्हणजे देवकीच्या उदरामध्ये होते. आणि भगवान परमात्म्याला देवकी मातेच्या उदरामधून अवतार कार्य म्हणजे जन्माला यायचं होतं. पण ऐका ना, प्रकार असा घडला, देव येणार, देव येणार, प्रकार असा घडला. 8 वर्षाची मूर्त देवकी माते समोर उभी राहिली. किती वर्षाची? 8 वर्षाची मूर्ती. ती का उभी राहिली त्याचं पण कारण आहे बरं का. 8 वर्षाचा भगवान परमात्मा का देवकी माते समोर उभा राहिला? कारण 8 वर्षाचं होईपर्यंत बालकाला बोलता येत नाहीये. कारण लहान वयामध्ये बोलता येणार नाही, म्हणून थोडंसं बोलता येतं. बरोबर आहे की नाही? म्हणून 8 वर्षाची मूर्त उभी राहिली आणि वसुदेवाला आणि देवकी मातेला नमस्कार केला, हात जोडले, म्हटले मला यायचंय तुमच्या उदरातून जन्माला, मी लहानच होणार आहे, पण घाबरू नका म्हटले. जरी 8 वर्षाची, पण देवकी माता म्हणते, अरे कृष्णा तुला यायचंच होतं तर माझ्या मांडीवरती खेळायचं, लोक काय म्हणतील, लोकांना खरं पटणार नाही. आई बाबा मी कशा करता 8 वर्षाचं होऊन आलो, याचं कारण आहे, मला तुम्ही त्या ठिकाणी इथं ठेवायचं नाही म्हटले, इथं ठेवायचं नाही. मग प्रकार असा घडला. एवढं सांगितलं बरं का, जास्त सांगितलं नाही. इथं मथुरेमध्ये ठेवायचं नाहीये, मी जन्माला येतो म्हटले, मी लहान होतो आणि त्यावेळेस भगवान गोपाल कृष्ण देवकी मातेच्या मांडीवरती लहान झाले नाही का. लहान झाल्यानंतर मग प्रकार असा घडला, वसुदेवाने टोपलीमध्ये भगवान परमात्म्याला घेतलं. पण आता पुढे त्या ठिकाणी हातापायांना साखळदंड आहे. आता हे साखळदंड जायचं कसं? त्यावेळेस भगवान गोपाल कृष्ण आहे, भगवंत आहे, त्याची लीला आहे. ते साखळदंड गळून पडले. पुढे पाहतात तर त्या ठिकाणी काही पहारेकरी आहे. आता या पहारेकऱ्यांमधून कसं जायचं? योग मायेने, म्हणजे ती माया, माया असते माया, आणि सर्व संसारिक जीवावरती माया आहे गड्या. त्या मायेचं पडळ आहे. त्या मायेचं पडळ त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी त्या पहारेकरांवरती पाडलं गड्या. त्यांना झोप लागली, त्यांचे डोळे बंद झाले आणि लगेच त्या ठिकाणी वसुदेव भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये घेतलं आणि निघाले. म्हटले इथं ठेवायचं नाही, मग कुठं? त्याच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, त्याच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, माया उपजली देते आधी मज आणि वसुदेवाने भगवंताला टोपलीत घेतलं. उचलिला कमळापती, पायाचे बंधने गळती. अनेक प्रमाण आहे, ते प्रमाण आपल्याला पाहायचे नाही. उचललं आणि वसुदेव निघाले.
नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजले तेथे हे बियाणी मज येथे माया उपजली तेथे हे बियाणी मज येथे नंदाच्या घराला मजने गोकुळाला विठ्ठल 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 भगवान गोपाल कृष्णाला त्या ठिकाणी वसुदेव घेऊन निघाले गड्या गोकुळामध्ये जायचं आहे पण पुढे संकट उभं राहिलं यमुना माता आडवी आली आता यमुना मातेमधून कसं जायचं पण बाप आहे गड्या लेकराला त्या ठिकाणी लेकरासाठी काही करायला तयार होतो त्याचं नाव बाप आहे सगळ्यांचं कवित्व बंद पडलं पण माझ्या तुकोबरायांनी एक अभंग रचना केली त्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणले आईचं कवित्व कोणीही करतो पण माझ्या बापाचं कवित्व कोण करेल म्हणून तुकोबराय म्हणतात बाप करी जुडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडे वळवो आपुली कुरवंडे वळवो एकाएकीला निराशीचा त्याचं नाव बापे गड्या आणि वसुदेवाला न्यायचंय कृष्णाला यमुना माता दो थडू भरून वाहते पाण्यातून कसं त्या ठिकाणी याकडे वरून त्या कडेला जायचं पण वसुदेवाने पर्वत पाण्याची पर्वा न करता गड्या वसुदेव पाण्यात उतरले यमुना पार करायची पाणी गुडघ्यापर्यंत आलं तरी वसुदेवाने पर्वा नाही केली पाणी कमऱ्यापर्यंत आलं पाणी छातीपर्यंत आलं गड्या पाणी आता गळ्यापर्यंत आलं आता काय करायचं पाणी त्या ठिकाणी नाकापर्यंत आलं नाकापर्यंत नाकात पाणी शिरणार त्याच वेळेस भगवंताला असं वाटलं की आता काय खरं नाहीये आता एवढा त्रास देऊन काही फायदा नाहीये मग भगवान परमात्म्याने काय केलं आपला त्या ठिकाणी पायाचा अंगठा बाहेर पूर काढला चढला केलेला वीणा कृष्ण केलेला वीणा कृष्ण केलेला वीणा कृष्ण पूर चढला केलेला वीणा केलेला वीणा केलेला वीणा भगवान परमात्म्याने यमुना माताला त्या ठिकाणी ज्या वेळेस पायाचा अंगठा दाखवला गड्या आणि त्या यमुने मातीने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणाचं दर्शन घेतलं ती वाढली होती ती कशा करता वाढत होती भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता ज्या वेळेस भगवान परमात्म्याचा पायाचा अंगठा यमुना मातेला स्पर्श झाला ना लगेच रस्ता दिला कुठं गोकुळात जाण्याकरता मग त्या ठिकाणी वसुदेव भगवान गोपाल कृष्णाला घेऊन त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेले गड्या नंदराजा आणि यशोदा माता झोपलेल्या होत्या गाढ झोपलेल्या होत्या तिथं एक मुलगी जन्माला आलेली होती त्या मुलीला टोपलीत टाकलं आणि भगवान परमात्म्याला तिथं ठेवलं त्यांनाही माहिती नाही यांनाही माहिती नाही मुलगा झाला की मुलगी झाली नाही का त्या मायेला त्या ठिकाणी उचललं टोपलीत ठेवलं आणि इकडे मथुरेत आणलं गोकुळातलं वातावरण बदलून गेलं आणि इकडे मथुरेतलं वातावरण बदलून गेलं आता मथुरेमध्ये काय वातावरण झालं फक्त एक प्रमाण सांगतो परत आपण गोकुळमध्ये जाऊन सर्व आनंद उत्सव साजरा करू बरं का मथुरेमधलं वातावरण ज्यावेळेस वसुदेवाने माया मथुरेमध्ये आणली नाना त्यावेळेस नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलंय नामदेव महाराज म्हणतात रडे माया रडे माया रडे माया कालिया रडे माया कालिया मथुरेमध्ये गोकुळातलं वातावरण पाहू सकाळ झाली
नंद राजा उठले, यशोदा माता उठली. पाहतात तर त्या ठिकाणी मुलगा झाला. कोणाला झाला? मग एक गवळण झाडत 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 यशोदेच्या वाड्याला आली, नंदराजाच्या बरं का. आली, झाडता झाडता दोघांच्या मध्ये पाहते तर मुलगा जन्माला आलेला. ए यशोदे उठ म्हटले, तुला मुलगा झाला, तुला काही कळत की नाही? तू उठ उठ म्हटले, उठ. आणि पहिली उठण्याची वेळ होती पहाटे 4 ते 3 वाजता. आता कधी उठता मला त्या ठिकाणी त्याच्यावरती बोलायचं नाहीये. पहाटे उठायचे नाही का? ती झाडत झाडत गेली, म्हटले ए यशोदे उठ, मुलगा झाला. म्हटले मुलगा झाला. ती गवळण होती त्या ठिकाणी MH 15, 20, 25 अशा 30 पर्यंत त्या गवळणी आहे, पुढच्या नाही बरं का. MH कळतं ना तुम्हाला? MH 15, MH 20, MH 25 आणि MH 30 पर्यंत. म्हणजे तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी आता माझ्या समोर बसले, काही 30च्या आहे, काही 15च्या आहे, काही 25च्या आहे, काही 20च्या आहे आणि काही 70च्या आहे बरं का, काही 70च्या आहे. हा, त्यांचं आपल्याला पुढे पाहायचंय. MH 25 ची गवळण पाहते तर त्या ठिकाणी ए यशोदे उठ, तुला मुलगा झालाय. आणि ही गवळण परत दुसऱ्या घरी गेली. ए अगं म्हटले यशोदेला मुलगा झालाय, मुलगा झालाय म्हटले. ही गवळण दुसऱ्या घरी गेली. म्हटले गवळणी, अगं नंदराजाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, तुला काही माहिती झालं का म्हटले. आणि मग अन गवळण पुत्र झाला एक धावी की पुढे लाटी वाटी सुंड वाट भरून या लाटी नंदा घरी झाली. ऐसी गलबल झाली माझे तरी हे ग. ऐसी गलबल झाली माझे तरी हे ग. गवळण म्हणती गवळणीला झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला सांगू लागली. ए गवळणी, अगं यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. मग आता MH 25 ची गवळण MH 30 ला सांगू लागली बरं का. 30 वर्षाच्या गवळणीला सांगू लागली. मग त्या गवळणींनी काय केलं, नंदराजाच्या वाड्याला रस्ताच धरला गाड्या. आता मुलगा पाहायला जातो ना आपण बरोबर, इकडे मुलगा झाल्यानंतर त्या गवळणी सर्व नंदराजाच्या वाड्याला जाऊ लागल्या. जाता क्षणी महाराज एका मागे एक, एका मागे एक, एका मागे एक आल्या 5 गवळणी. आल्या 5 गवळणी. ह्या 5 गवळणी बर का सांगितलंय महाराजांनी. पण अशा अनेक गवळणी त्या ठिकाणी नंदराजाच्या वाड्याला जाऊ लागल्या. मग एक गवळण त्या ठिकाणी ज्या वेळेस कृष्णाला पाहायला गेली आतमध्ये, बाळ त्या ठिकाणी खेळतय पाळण्यामध्ये. ती गवळण आतमध्ये गेली त्या भगवान गोपाल कृष्णाकडे पाहायला लागली. पाहता क्षणी प्रकार असा घडला की गवळण ज्या वेळेस कृष्णाला पाहून वाड्याच्या बाहेर आली गड्या. आणि दुसरी गवळण त्या गवळींना विचारू लागली, म्हटले का ग तो कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, ते बाळ कसं आहे. ही आतमध्ये जाऊन आलेली गवळण ती विचारायची, अगं तो कसा आहे मला पाहायचा आहे म्हटले. मग त्यावेळेस तिचं रूपाके ती गवळण ज्या वेळेस सांगायला लागली, म्हटले अगं तो भगवान परमात्मा कसा आहे सांगू का. पाहिला मी पाहिला त्याला, पाहिला 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 ग पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला
त्याला पाहिलं आणि माझं काय केलं. ते नैवेद्य म्हणा, ते नैवेद्य म्हणा, ते नैवेद्य म्हणा, ते नैवेद्य म्हणा. पाहिला पाहिला पाहिला. आता त्याला पाहिल्यानंतर माझं मनच वेधून घेतलं म्हटले त्याने. असा तो कृष्ण आहे. दुसरी गेली बरं का, दुसरी गेली त्याला पाहते आणि ती ज्या वेळेस त्याला पाहून बाहेर येते आणि तिसरी गवळण तिला विचारते कसा आहे का तो गोपाल कृष्ण. ती कसं म्हणते बरं का, कसं म्हणते. अगं तो सावळा आहे म्हटले, तो सावळा आहे, खूप गोड लेकरू आहे म्हटले, खूप गोड आहे, सुंदर आहे म्हटले. सावळा देखील नंदाच्या घराला मी ज्या वेळेस त्याला पाहिलं म्हटले तेने आनंदाचा पुराला. सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील तो सावळा दिसला म्हटले मला. अशा किती गवळणी आल्या आणि किती त्याला पाहून गेला. त्यांचं मन, काहींचं मन वेढून घेतलं, काहींना सावळा दिसला, काहींना गोरा दिसला. पण असे त्या ठिकाणी ती येरझार एक गवळण पाहत होती. MH70 वरच्या बिल्डिंगवर होती, त्या बाल्कनी मधून पाहत होती. अरे MH25, MH30, MH15 या गवळणी काय या नंदराजाच्या वाड्याला त्या ठिकाणी जात आहे. तिला चालता येत नाही म्हणून ती अशी रांग पाहत होती. MH70 वर्षाची म्हातारी होती ती गवळण. अगं म्हटले तुम्ही कुठे जाताय, सकाळपासून पाहते नुसती रांगच लागली. त्यावेळेस काय झाला प्रकार असा घडला. एका गवळणीने सांगितलं अगं तुला माहिती नाही का यशोदेला मुलगा झाला, नंदराजाला मुलगा झाला. म्हटले मला माहिती नाही. मग तिनं काय केलं बरं का, 70 वर्षाची गवळणी बरं का, 70 वर्षाची. देवाला पाहायला जायचं ना, तिच्या वडिलांनी म्हणजे तिच्या बापाने पैठणवरून नवा शालू आणला होता म्हटले. नवा शालू घेऊन आला होता. नवा शालू म्हणजे नवी पैठणी आणली होती. ती पैठणी नेसली म्हटले. कोणी, त्या 70 वर्षाच्या गवळणी. ती पैठणी नेसली ती कशी आणि शृंगार करू लागली. शृंगार आता 70 वर्षाच्या वयाच्या म्हातारीने शृंगार करावा का. लाली लावू लागली म्हटले, काजळ लावू लागली नाही का, बांगामध्ये कुंकू भरू लागली म्हटले, मळवट भरू लागली म्हटले. एवढा शृंगार करून तो शृंगार कसा होता तुम्हाला एक मिनिटामध्ये सांगतो बरं का. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर पटा, नाकात नथ घालून असा शृंगार होता बरं का 70 वर्षाच्या गवळणीचा. नाकात नथ घालून सगळा थाट माट करून नेसले बाई नेसले
लांब जायचंय बरं का, आमच्या नानांना लांब जायचंय. फक्त 10 मिनिटं बरं का, 10 ते 7 मिनिटामध्ये आपल्याला त्या ठिकाणी, आता जास्त लीला तुम्हाला सांगत नाही, लांबवत नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला गोड लागतंय ऐकायला, बरोबर आहे. गवळणी गोड लागतात. ती भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आहे. कारण तो भगवान परमात्मा मला आधीच सांगून गेलोय, तो परिपूर्ण अवतार आहे, म्हणून त्याचं चरित्र गोड लागतं, बरोबर आहे. आता चला पुढे. ती 70 वर्षाची गवळण त्या ठिकाणी विचारते. तिने शृंगार केला आणि शृंगार करता करता जो त्या ठिकाणी बापाने शालू आणलेला होता, तो शालू त्या ठिकाणी तू उलटा नेसली गड्या, उलटा उलटा नेसली, उलटी क्रिया करायला लागली गड्या. लाली त्या ठिकाणी ओठांना लावायची, तर ती लाली कुठं लावायला लागली? डोळ्याला लावू लागली. काजळ डोळ्यात भरायचं, तर ती काजळ कुठं त्या ठिकाणी भरू लागली? ओठांना त्या ठिकाणी भरू लागली. कारण ती क्रिया उलटी होत गेली गड्या त्या 70 वर्षाच्या त्या ठिकाणी गवळणीची, नाही का. मै तो दिवानी बनी, दिवानी बनी तू, 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 मै तो दिवानी बनी. होठों पे काजल नैनों में मिसरी, 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 होठों पे काजल काजल नैनों में मिसरी, होठों पे काजल नैनों में मिसरी. होठांना काजळ लावू लागली, डोळ्यामध्ये त्या ठिकाणी लाली भरू लागली. जिथं त्या ठिकाणी जे करायचं ते कर, ती विसरली महाराज. उलटी क्रिया तिच्या हातून घडू लागली गड्या. मै तो दिवानी बने तो, मै तो दिवानी बने, दिवानी बने तो, मै तो दिवानी बने, दिवानी बने तो, मै तो दिवानी झाली होती गड्या. पण ती गोपाल कृष्णाची, भगवंताची दिवाणी झाली. आणि ती 70 वर्षाची गवळण ज्या वेळेस नंद राजाच्या वाड्याला निघाली, खाली उतरली काठी टेकत 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 टेकत. आणि तिकून 110 वर्षाचा तिचा जो कोण होता, म्हातारा म्हातारा, तो समोरून आला. तो पत्तेच खेळत खेळत आला. पत्ते खेळत होता बरं का. पत्ते खेळायचं झालं आणि तो त्या ठिकाणी उठला आणि समोर पाहतो तर त्या ठिकाणी आपली बायको खूप नटलेली गड्या. पण या वयामध्ये हिला नटायला शोभतं का, म्हणून तिच्यावरती थोडा किंचाळला, खवळला बुवा आपल्या भाषेमध्ये. त्यावेळेस ती म्हटली, तो म्हटला, अगं कुठं चालली का तू? आणि ती म्हणते, तुम्हाला काय करायचंय? इतक्या दिवस तर कुठं जाऊनच दिलं नाही. प्रत्येक वर्षी द्राक्ष निघाली का मी म्हणायचे द्वारकेला चला, वृंदावनला चला, पंढरपूरला चला. पण आता माझं वय झालंय, तुम्ही कुठंच जाऊ दिलं नाही. म्हटलं मी चालले, नंदराजाला त्या ठिकाणी मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला पाहण्याकरता. आणि हा उलटा मेकअप म्हटले, हा उलटा शालू नेसली म्हटले. पण ऐका ना, सुईचा कर म्हटले. हा मेकअप त्या ठिकाणी, मेकअप जो केलाय ना म्हटले तू, हा मला पटत नाही. ती काय बोलली माहिती का त्या म्हाताऱ्याला, तिच्या नवऱ्याला काय बोलली? आता याच्यामध्ये जर त्या ठिकाणी वेळ खर्च केला मी, आता मी झाली 75 वर्षाची, या मेकअप मध्ये जर मी त्या ठिकाणी वेळ खर्च केला म्हटले, जर माझा त्या ठिकाणी प्राणच निघून गेला रस्त्यामध्ये, तर मला देवालाही भेटण्याचं राहून जाईल, कृष्णालाही पाहण्याचं राहून जाईल. आता माझं जरी शालू उलटा असेल, मेकअप उलटा केला असेल, पण मला जाऊ द्या ना. काठी टेकत टेकत ती भगवान गोपाल कृष्णाला भेटण्याकरता गेली गड्या. आपण सुद्धा त्या ठिकाणी आपलं वय निघून जातं, देवाची भेट कधी होईल, देवाची भेट कधी होईल, रस्त्यामध्येच त्या ठिकाणी आपला श्वास थांबून जातो, पण देवाची भेट होत नाही. 70 वर्षाची गवळण कृष्णाला भेटण्याकरता गेली गड्या. पाहिलं त्याला आणि तिचंही मन विडून घेतलं. म्हणजे गोपाल कृष्णाला 70 वर्षाची काय, 30 वर्षाची काय, 25 वर्षाची काय, प्रत्येक गवळण यायची आणि आपलंसं करून घ्यायची. चला आता, कारण त्या भगवान गोपाल कृष्ण नवे नवे त्या गोकुळामध्ये ब्रह्मच अवताराला आलेलं होतं. कारण गोकुळीच्या लोका नाही ब्रह्मज्ञान आणि केलिया वाचूनी जपतप, जपतप न करता स्वतः भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आलेला होता. मग गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडी या तोरणे करती कथा गाती गाणे,
नाही का, बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. आता त्या ठिकाणी भगवान परमात्मा थोडासा मोठा व्हायला लागला. तळवे तळहात तळहात टिकीत, तळवे तळहात तळहात टिकीत, कागद घाणे घाण्यात, कागद घाणे घाण्यात, कागद घाणे घाण्यात. आता ती बाळ रांगायला लागलं गड्या. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रांगता रांगता आधी घरामधल्या खोड्या करायला लागलं, घरामधल्या चोऱ्या करायला लागलं. आणि घरामध्ये चोरी करत 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 यशोदा मातेला त्रास देऊ लागलं गड्या. यशोदा माता मारायच्या, उखळाला बांधायच्या, तरी सुद्धा ती उखळ उडीत 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 त्या ठिकाणी यशोदा मातेजवळ जायचं. कारण मग आता एक दिवस माता त्रस्त झाली गड्या. आणि यशोदा मातेने गणपती बाप्पाला नवस केला, म्हटले, गणपती बाप्पा माझ्या कृष्णाच्या खोड्या थांबव, खोड्या नको करू माझी बाबा, बाबा खोड्या नको करू माझी बाबा, बाबा खोड्या नको करू माझी बाबा, बाबा बाबा खोड्या नको करू. गणपती बाप्पाला नवस केला, काही मोदक तयार केले, मोदक गणपती बाप्पाला ठेवले गड्या. ए गणपती बाप्पा खोड्या थांबव, खोड्या थांबव. आईला बाहेर जाऊ दिलं. भगवान परमात्मा रांगत रांगत गेले देवघरामध्ये. गणपती बाप्पाकडे पाहिलं, पण गणपती बाप्पाच्या पुढे मोदक ठेवलेले होते, ते मोदक स्वतः खाऊन टाकले. भागलं नाही, पोट भरलं नाही. गणपती बाप्पालाच उचललं आणि गणपती बाप्पाला काय केलं, खाऊन टाकलं. यशोदा माता घरी आल्यानंतर पाहत तर गणपती बाप्पाही नाही, मोदकही नाही. अरे अशा किती खोड्या करतो कृष्णा. कृष्ण रांगायला लागला, थोडासा मोठा झाला, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आता भरपूर लीला आपण पाहिल्या, एकही लीला आपल्याला पुढे पाहायची नाहीये. सर्व सवंगडी गोळ्या केले, पेंद्या वाकड्या भोबड्या नाही का, सुदाम्या, सर्व त्या ठिकाणी सवंगडी गोळा केले. म्हटले तुम्ही माझ्या मागे मागे या, तुम्हाला पोटभर खायचंय. मग त्या ठिकाणी युक्ती केली भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये. आपल्याला त्या ठिकाणी मागून कुणी देणार नाही, मागितलं तर देणार नाही. मग आता चोऱ्या करायला सुरुवात केली. चोऱ्या करता 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 याची दही अंडी फोड, याची दही सांडव, त्याचं ताक सांडव, याचं दूध सांडव, अशा उतरंडी पाडू लागली गड्या. दिवसा कोणी जर आठव्याला दिवसा कोणी पाहिल म्हणून रात्री जाऊ लागले, एवढ्या त्या ठिकाणी उतरंडी पाडून दही तुपाची चोरी करू लागली गड्या. आणि तेवढे सवंगडी सोबत घेतले. आता गवळणी त्रस्त झाल्या. आधी यशोदा माता त्रस्त झाली होती, कुणाला, भगवंताला. आता गोकुळामध्ये खोड्या करायला लागला भगवंत. आता गोकुळ त्रस्त झालं आणि सर्व गवळणी यशोदा मातेच्या वाड्याला आल्या. आणि आल्यानंतर यशोदे 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 कृष्णाला गोकुळी रामे तुझ्या घरातल्या खोड्या केल्या, पण आता गोकुळामध्ये त्या ठिकाणी आमच्या सुद्धा खोड्या करायला लागला म्हटले. यशोदा माता म्हणते, अगं तुम्ही आळ घेतला म्हटले माझ्या बाळावरती, माझा बाळ तसं नाहीये. बाळ सगुण गुणाचे ताणे गे, बाळ दिसते गोजिरवाणे, काय सांगता गारहाणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता गारहाणे गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी ग खेळ खेळ, काय लटिकाच घेताळ गोकुळच्या नारी. माझा कृष्ण तसा नाही म्हटले, कृष्ण खोडीच करू शकत नाही म्हटले. त्रस्त झाली गड्या. काय खोड्या केल्या गोकुळामध्ये, पतीची दाढी माझी वेणी,
दोहीची गाठ बांधुनी, नाही का, मुखाशी मुख चुंबन देत. आता सर्व त्या ठिकाणी ती गवळण पाहून घ्या. पतीची दाढी आणि माझी वेणी, दोहीची गाठ बांधुनी, गाठ काय कुणासी सुटेना, धरू जाता वरेना. यशोदे बाळ तुझा कान्हा कुठावर सोसुलिंगाना. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधुनी, गाठ बाई कुणाची सुटेना, धरू जाता अवरेना. यशोदे बाळ तुझा कान्हा कुठावर सोसुलिंगाना. संपूर्ण गवळण घरी गेल्यानंतर पाहून घ्या, इतक्या खोड्या केल्या, इतक्या खोड्या केल्या. सर्व गोप गोपी त्या ठिकाणी त्रस्त झाल्या. आणि त्रस्त झालेल्या गोप गोपी म्हटले, एकतर त्या गोकुळामध्ये कृष्णालाच ठेव, नाहीतर आम्हालाच राहू दे. त्यावेळेस यशोदा मातेने त्या ठिकाणी कृष्णाला आवाज दिला, ए कृष्णा थांबव आता, खोड्या थांबव आता, वेळ झाली म्हटले. खोड्या थांबव आता, कीर्तन थांबव. ए कृष्णा तुझे कोण सवंगडी आहे? पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदामा सर्वांना त्या ठिकाणी सोबत घेऊन त्यांना आवाज दे म्हटले. आता तुम्ही गोकुळात थांबायचं नाही. मग आता तुम्ही लगेच त्या ठिकाणी हातामध्ये काठी घ्यायची, खांद्यावरती त्या ठिकाणी घोंगडी घ्यायची आणि लगेच गाई चारायला त्या ठिकाणी यमुनेच्या तटावरती जायचं म्हटले. ओ खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी. चारी कसे देनो, चारी कसे देनो, सावळा सावळा जगदेजी. राधे राधे राधे, गोपाळांना समवेत घेतलं कृष्णाने आणि यमुना मातेच्या त्या ठिकाणी त्या तटावरती त्या काठावरती सर्व गायी घेऊन गेली. आता गायी त्या ठिकाणी चारायला आणल्या, पण गायी चारायला सोडल्यानंतर आता गायी चरतायत, पण एक सर्व गायींमध्ये एक मन्हेरी गाय होती. प्रत्येकाला ती गाय अंतकरणामध्ये, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे मनरूपी गाय. ती मनरूपी गाय त्या ठिकाणी आकळवणं खूप अवघड आहे. कीर्तनात बसलंय पण तरी निफाडला नाशिकला जाऊन येईल, बरोबर आहे. त्याला मन म्हटलं जातं. आणि ही मनरूपी गाय गोपाळांना काय त्या ठिकाणी आवरेना, म्हणून कृष्णा तूच जाय आणि त्या गाईला काय कर, येसन घाल म्हटले. त्या गाईला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी आकळलं, तिला येसन घातली आणि तिला आवरण्याचं काम फक्त भगवंतच करतो बरं का. मनाला आकळवण्याचं काम फक्त भगवान परमात्माच करतो. ती मनरूपी गाय आकळवली, तिला त्या ठिकाणी दोर लावला आणि ती कळंबाच्या झाडाला बांधून टाकली. आणि आता त्या ठिकाणी सावली होती झाडांखाली. मग आता खेळ खेळायला लागली गोपाळ. पण त्या जुन्या काळामध्ये कोणते खेळ होते, काय खेळ खेळ होते? आता विटी दांडू. खेळ आपल्याला एक दोनच पाहायचे वेळे अभावी, नाही का. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळे विटी दांडू पोरा, खेळे विटी दांडू, खेळे विटी दांडू.